माझ्या एका मैत्रिणीने ऑनलाईन पर्स मागवली. अवघी 300 रुपयाची पर्स, इतकी सुंदर पर्स, पण बरेच दिवस झाले ती आली का नाही म्हणून तिने त्या साईटवर जाऊन चौकशी केली. ते म्हणाले ठीक आहे, आम्ही एक लिंक पाठवतो, तुम्ही तुमचं स्टेटस चेक करा. तिने चेक केलं त्या लिंकवर आणि त्या सरशी तिच्या बँकेतनं तब्बल 8,000 रुपये डिडक्ट झाले. मंजू, हे असं झालेलं आहे. आता हे असं झाल्यानंतर काय करायचं बुवा? सगळ्यात पहिलं कुठलीही अशी लिंक आली तर त्याला असं पटकन जाऊन क्लिक करून पुढं जायचं नाही. OTP तर शेअर करायचाच नाही, पण कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेली लिंक हा म्हणजे एक पहिला एक कुठंतरी रेड सिग्नल धोक्याचा, काहीतरी एक शंक्याची घंटा आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये ही वाजलीच पाहिजे. जोपर्यंत आपल्याला खात्री नाही आहे तोपर्यंत अशा लिंक क्लिक करायच्या नाहीत. आणि चुकून जर याच्यामध्ये आपले पैसे गेले तर cybercrime.gov.in किंवा 1930 याच्यावरती फोन करून इमिजिएटली त्या क्षणी कंप्लेंट करायची. अच्छा, नमस्कार. आज बोलूया तुमच्या आमच्या मनातलं. यामध्ये आलेले आहेत मंजू मेहरा. नमस्कार मंजू. मंजू या सायबर क्रिमिनॉलॉजिस्ट आहेत, सायबर क्राईम इंटरव्हेन्शन ऑफिसर, सायबर क्राईम सायकोलॉजी एक्सपर्ट. मंजू, हे इतकं तुम्ही सगळं केलेलं आहेत आणि ह्याची सुरुवात कशी झाली? मी बँगलोर सिटी पोलीसमध्ये ॲज असिस्टंट चीफ ट्रॅफिक वॉर्डन मी आय बीन व्हॉलंटिअरिंग माय सर्व्हिसेस ओव्हर देअर. तर त्याच्यामध्ये बरेच जणांना मॅडम असं झालं, आता काय करू, आता काय करू. मी सगळीकडून सगळं ऐकत होते, पण मला कुठंतरी असं वाटत होतं की माझ्याकडे जे ज्ञान आहे ते कमी आहे. जर मला कोणाला मदत करायची तर थोडंसं माझ्याकडं काहीतरी असायला हवं की मी समोरच्याला रस्ता दाखवू शकते, डायरेक्शन देऊ शकते. ते करता करता मला मी माझ्या सिनियर ऑफिसर्सकडून थोडासा गायडन्स घेतला आणि जो मला भरपूर मिळाला. आणि ते करता करता मग मी एक एक कोर्सवरून मग सायबर क्राईम क्रिमिनॉलॉजी, सायबर सायकोलॉजी, फॉरेन्सिक्स असं करत करत मी माझा शिक्षणाचा प्रवास, सायबर क्राईम गुन्हे का आणि कसे होतात, त्याच्यामागचं त्या क्रिमिनलचं काय माइंडसेट म्हणजे काय असू शकेल, का लोक एवढं सगळीकडे प्रचार होतो, एवढीकडे सगळं सांगत असतो आपण, पण तरीसुद्धा लोक जी जागरूकता, जे सारखं कंटिन्युअस अवेअरनेस करतायत, ते सगळंच्या सगळं विसरून लोक तरीसुद्धा या सायबर क्राईमच्या गुन्ह्यांना बळी का पडतायत, या विचाराने मला जरा असं थोडंसं त्रास झाला. आणि मग तिथं काहीतरी करायचं, कुठंतरी मदत करायची. मग त्या दृष्टीने मी सायबर क्राईम अवेअरनेसचे सेशन्स घेणे, लोकांशी बोलणे, एखादा झालेला गुन्हा आहे तर पटकन कंप्लेंट कशी करायची, या मार्गाने मी जराशी शिकत गेले आणि अजूनही शिकते आहे. क्या बात आहे. तुमच्या या उत्तरातच माझा पुढचा प्रश्न आहे की भारतात सायबर गुन्हे इतक्या वेगाने वाढत आहेत, हां, आणि सुशिक्षित लोक सुद्धा त्या फसवणुकीला बळी पडतायत. जसं मी म्हटलं की ऑनलाईन पर्स मागवली म्हणजे ती व्यक्ती हे टेक्नो सॅव्ही आहे, फोनवरनं ऑनलाईन शॉपिंग करणं वगैरे. मग तरी हे असं का घडत आहे? आजकाल आपलं जे जग आहे ते भरपूर सारं डिजिटलच झालेलं आहे. टॅक्सी मागवायची, जेवण मागवायचं, जे काय असेल आपल्याला सगळं ऑनलाईन हातासरशी बटनांवरती सगळं मिळतं. लहान मूल जेवत नाही आहे तर आई हातामध्ये फोन धरते, एखादं रील दाखवते, ते बघता बघता बाळ आपलं जेवतं. या तर आपण सवयी आपल्या बदललेल्या आहेत. खरं, आपण या सायबर याच्यामध्ये आपण इतके हे झालेलो आहेत की आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होत चाललं आहे. गुन्हे हे वाढतच राहणार, कारण जेवढी टेक्नॉलॉजी वाढती आहे त्या टेक्नॉलॉजीचा चांगला वापर आणि दुरुपयोग करणारी लोकंसुद्धा तेवढीच आहेत. आपण त्याच्यामधली ती एक भिंत आपण उभं राहायचं आहे, आपण नागरिकांनी, आणि कुठंतरी एक ते थांबायला हवं, कमी व्हायला हवं. या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायला हवी. कुठंतरी एक अवेअरनेस, मला सगळं माहिती आहे, माझ्याबरोबर गुन्हा होऊ शकत नाही, मला सगळं ज्ञान आहे, मी टेक्निकल अमका आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, तो जो आपला मीपणा आहे त्याला कुठंतरी थोडंसं बाजूला ठेवून आपण पुढे जायला हवं. मध्यंतरी मोबाईल फोन, आपण जर कोणाला फोन केला तर तुम्हाला आठवतं का हो, काहीतरी फोनवरती आधी वाजायचं. हो, आणि त्यावेळेला बऱ्याच लोकांनी आपले फोन हे असे लांब धरले होते. हो, काय काय तो वैताग, काय ती बडबड चालू आहे. आणि मी जेव्हा ट्रिंग ट्रिंग किंवा ती आपली रेग्युलर ट्यून ऐकू आली
तेव्हा आपला फोन कानाला आणि मग आपल्या गप्पा सुरू. पण तो जो मेसेज तिथं वाजवला जात होता की डिजिटल अरेस्ट ही खोटी आहे, OTP शेअर करू नका, अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जात होत्या. तेव्हा आपला फोन एक असा लांब धरत होतो आपण. खरंय. आपण स्वतःला त्या सुरक्षित जे आपण राहू शकतो त्या गोष्टीपासून आपण स्वतःलाच लांब ठेवलेलं आहे. खरंय. तर हे जसे मी गुन्हे वाढतात कारण आपण स्वतःहून ये रे बाबा मी इथं उभा आहे आणि आय एम द वन हू इज केअरलेस असा ॲटिट्यूड दाखवल्यावरती खूप सारे सरकार आणि खूप साऱ्या संस्था आहेत जे प्रयत्न करून तुमच्यापर्यंत प्रॉपर गायडन्स अवेअरनेस असं पोचवत असतात. खरंय. पण आपण जर तो स्वीकारला नाही तर कोण तळ्यात आणि कोण पाण्यात. खरंय. म्हणजे घोड्याला पाण्यापर्यंत पाण्यापर्यंत नेता येऊ येतं, शकतं. पाणी खरं प्यायचं खरं. हे घोड्यानीच. घोड्यानीच. क्या बात आहे. मंजू, सध्या म्हणजे आजकाल म्हणजे सगळ्यात अधिक होणारे ऑनलाईन स्कॅम कोणते आहेत? म्हणजे UPI फ्रॉड, फिशिंग, नंतर फेक ॲप, लोन ॲप्स, डिजिटल अरेस्ट की इन्व्हेस्टमेंट स्कॅम जे असतात ते कोणते अधिक? आता मी प्रॉपर तुम्हाला ग्राफिक्स किंवा प्रॉपर स्टॅट्समध्ये नेत नाही. सगळेच गुन्हे होत असतात. पण प्रश्न त्याच्या मागचा हा आहे की झालेला गुन्हा रिपोर्ट कोण करतं. आता तुम्ही मगाशी तुमच्या मैत्रिणीचं उदाहरण दिलं. तिचे 8,000 रुपये गेले, 300 रुपयाची वस्तू तिने मागवलेली. तुम्ही विचारलं का तिला की तिने तो जाऊन cybercrime.gov.in किंवा 1930ला तो गुन्हा दाखल केला का? जर उत्तर नाही असेल तर तुम्ही आपण हा आलेख आपल्याला येऊ शकत नाही की कुठला गुन्हा कमी झालाय आणि जास्त झालाय. लोक काय म्हणतील, मी पोलीस स्टेशनला आमच्या खानदानात आजपर्यंत कोणी गेलं नव्हतं, आता मी पोलीस स्टेशनला जाऊ. म्हणजे हे जे प्रश्न येतात त्याचं म्हणजे तुम्ही रिपोर्ट करायची खूप गरज आहे. आणि आधी जसं होतं एकेकाळी आणि आत्ताचं जर तुम्ही I4Cचं पोर्टल वगैरे बघाल तर ते खूप सिटिझन फ्रेंडली आहे. तुम्ही व्यवस्थितपणे भरपूर सारं त्याच्यामध्ये वेळेवरती रिपोर्टिंग करू शकता. अच्छा. आता हे सध्या सायबर गुन्हेगारी जी आहे, सोशल इंजिनिअरिंग, भावनिक दबाव म्हणजे AI व्हॉइस आणि डीपफेक तंत्रज्ञान सगळं वापरतात आणि लोकांना फसवतात. तर ते नेमकं कसं घडतं? आता सोशल इंजिनिअरिंग म्हणलं तर मी बाबा ना उद्या ना प्रवासाला जाणार आहे, मग लगेच स्टेटसवरती विमानाने जाणार आहे, कुठलं विमान, मग त्याचा बोर्डिंग पाससुद्धा टाकायचा, आम्ही अमक्या याच्यामध्ये राहणार आहोत, मग त्या हॉटेलचं नाव गाव पत्ता ते टाकायचं. मला की नाही 5,500 रुपयाला रूम मिळाली 7 दिवसासाठी. म्हणजे समोरचा एकदम अरे हो का तिथं का अच्छा, मग ते लगेच जाऊन शोधणार. म्हणजे आपण निघताना आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडियावरती तो जो आपण असं सगळं असं काहीतरी दाखवत असतो की मी कुठंतरी गेलो, मी काहीतरी खर्च केला आहे, माझी फॅमिली ट्रिप होती आणि चहा पितोय एक सेल्फी, जेवण पोटामध्ये जाण्याच्या आधी पहिली एक सेल्फी, त्याच्याशिवाय म्हणजे पचनक्रिया सुरूच होत नाही. सिरियसली असा आजकालचा तर टाईम आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं लोकांना सांगतो, अरे मला तुझा फोन नंबर बदललाय का? नाही रे, माझा पहिला फोन नंबर हा होता आणि नवीन फोन नंबर हा आहे. आणि हे आपण सोशल मीडियामध्ये टाकतो. पण सोशल मीडिया जरी म्हणलं तरी त्याचे प्रायव्हसी, त्याचे सेटिंग्स हे आपण बघत नाही. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन पासवर्ड सांभाळून ठेवायचा, सगळा तो एकच पासवर्ड सगळीकडे नाही टाकायचा, सोपा पासवर्ड नाही, असं डोक्याला स्वतःचा त्रास होईल असा पासवर्ड निर्माण करून टाकायचा. या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर आपण आपलं संरक्षण स्वतः करू शकतो. खरं आहे. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की ते फ्रॉड झाल्यानंतर तुमची मैत्रीण गेली का, तिने हे केलं का, तसं खरंच ऑनलाईन जर फसवणुकीची शिकार एखादी व्यक्ती झाली तर तिने तत्काळ कुठली पावलं उचलली पाहिजेत? समजा आता या व्यक्तीबरोबर आपण तुमच्या मैत्रिणीचंच उदाहरण घेऊ. त्यांचे 8,000 रुपये गेले. आता 8,000 रुपये गेल्यावरती तो कुठल्या तरी माध्यमातून गेलेले आहेत, म्हणजे गुगल पे म्हणा किंवा पेटीएम किंवा अजूनही कुठली तरी फायनान्शियल जी काय असेल ती त्यांच्या ॲप असतील त्यांच्या ह्याच्यामध्ये, तर तिथला त्याचा स्क्रीनशॉट, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एक ID नंबर असतो, तो व्यवस्थितपणे लिहून ठेवायचा, एक स्क्रीनशॉट त्याचा ठेवायचा. 1930ला कॉल केलं तर त्यांना सांगितलं हा ट्रान्झॅक्शन ID आहे, इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी या दिवशी या तारखेला असे माझे पैसे गेलेले आहेत,
1930 तुमची कंप्लेंट लिहून घेतं. तुम्हाला एक मोबाईलवरती ॲक्नॉलेजमेंट नंबर येतो. तो ॲक्नॉलेजमेंट नंबर आल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळामध्ये किंवा काही तासांमध्ये किंवा एक मॅक्झिमम 1.5-2 दिवसामध्ये तुमच्या पोलीस स्टेशन तुमच्या काय टाईपचा फ्रॉड आहे त्यावरती सायबर पोलीस स्टेशन किंवा लोकल पोलीस स्टेशनमध्ये तो गुन्हा ट्रान्सफर होतो. तुम्हाला तिथला एक ऑफिसर तुमच्या केसवरती IO एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर एक अपॉइंट केला जातो आणि मग त्याप्रमाणे मग ती केसचं इन्व्हेस्टिगेशन पुढं होतं. आत्ता जर माझे समजा 8,000 रुपये गेले, मी जितक्या लवकर कंप्लेंट करीन तितकं चांगलं. याचं मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते. आत्ता जर मला वाटलं की अरे मला बरं नाही वाटत आहे, मला खूप गळल्यासारखं झालं आहे, अंगावर घाम फुटला आहे, नको आज आहे ना रविवार आहे, डॉक्टर नसेल आणि बाहेर गर्दी खूप आहे, आपण सोमवारी जाऊ. नाही सोमवारी मला ना तिकडं देवळात जायचं आहे, मंगळवारी मी डॉक्टरकडे जाईन, चालेल का? नाही. आत्ता तुमची तब्येत बरी नाही आहे तर तुम्ही आत्ता डॉक्टरकडे जाल, आत्ता शुश्रूषा घ्याल, मुहूर्त नाही बघणार डॉक्टरकडे जायला. आत्ता फायनान्शियल फ्रॉड झाला तर आत्ताच्या आत्ता हे करायची गरज आहे. लोक काय म्हणतील, अरे रात्रीचे इतके वाजले, अमकं झालं तमकं झालं, या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून बँकेला आणि पोलीस यंत्रणेला पुढची कामं करता येतात. बरोबर. तुमचे आत्ता जर पैसे गेले तर तिथल्या तिथं त्यांना ते ब्लॉक करता येतात. बरोबर. ते पुढं जात नाहीत. पण पुढं गेले ज्या माणसाकडं तर त्याचं कामच आहे की काहीतरी त्या गुन्हा करणे आणि चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणे. तो अजून पुढे 10 अकाउंट नंबरांना पाठवू शकतो, कॅशमध्ये विथड्रॉ करू शकतो. तो काय करेल माहिती नाही. पण जोपर्यंत आपण जितकं लांबवू ती कंप्लेंट तोपर्यंत ते पैसे अजून गेलेले. मग कंप्लेंट करून सुद्धा मग पैसे मिळणार कुठं? आपण सगळं माहिती असून न माहिती असल्यासारखं वागतो. डिजिटल फ्रॉड आणि डिजिटल अरेस्ट. आता डिजिटल अरेस्ट नावाची अरेस्ट ही पोलीस यंत्रणेमध्ये अख्ख्या भारतामध्ये कुठल्याही याच्यामध्ये ते नाहीच आहे. म्हणजे ते टोटली 100% खोटं आहे. डिजिटली पोलीस तुम्हाला अरेस्ट करूच शकत नाहीत. आणि ते फोनवरती तुम्हाला कोणतरी सांगतो तुमचं हे पार्सल होतं, तुमचं ते पार्सल होतं, तुमचं आधार कार्ड इथं वापरलं गेलं आहे, हे तिथं वापरलं गेलं आहे, तुमच्या नावावरती ही खरेदी झाली आहे, अमुक एक वस्तू पाठवली आहे, अमुक एक वस्तू पाठवली आहे. आपण जी लोक घाबरतो कारण दे प्ले माइंड गेम्स विथ यू. ती भीती तयार करतात, ते एक ॲटमॉस्फिअर तयार करतात. तुमचा मुलगा इथं अमक्या जागेवर आहे, त्याचं आम्ही हे करू. त्या लोकांना माहिती आहे म्हणजे हे लोक पोलीस खरे आहेत. पण हे आपण विसरतो की आपण 4 गोष्टी ज्या सोशल मीडियावरती घालतो त्याच्यावरून कळतं की हा माझा मुलगा या देशामध्ये परदेशी राहायला गेला आहे, ट्रिपला गेला आहे, तिथं शिकतो. आणि तुम्हाला जर मी आत्ता विचारलं काही तुम्हाला खरंच तुमचा आधार कार्ड नंबर माहिती आहे का हो? मी जर म्हणलं तुम्हाला शेवटचे 4 डिजिट 1 2 3 4 आहे, तुमच्याकडे तुम्ही आता आधार कार्ड घेऊन फिरता का? तुम्ही असं लक्षात ठेवलेलं आहे का? फोनमध्ये जाऊन बघणार तुम्ही? खरंय. मी पटकन म्हणलं तुम्ही 1 2 3 4 जो आधार कार्ड नंबर आहे हे शेवटचे 4 डिजिट आहेत, तुमचा नंबर वापरला गेला आधार कार्ड म्हणजे तुम्ही गुन्हा केलाय. आता मनामध्ये 100 प्रश्न येतात. स्वतःचा आधार कार्ड नंबर आठवत नाही, तुमच्या नावावरती मोबाईल फोन. त्या गोंधळाचा पॅनिकचा दे स्टार्ट प्लेइंग अ माइंड गेम. ते एक वेगळं विश्व ते तयार करतात आणि मग तो खेळ रचला जातो. अर्जंट आत्ताच्या आत्ता या लिंकवरती क्लिक करा नाही तर 2 तासामध्ये तुमचा मोबाईल नंबर बंद होणार आहे, इलेक्ट्रिसिटीचं तुमचं हे होणार आहे, गॅस कनेक्शन आम्ही कट करतोय, तुमचं बँकेचं अकाउंट KYC नाही होणार झाली तर आम्ही अमकं करतोय. तर आपण काय करतो, अरे बापरे गॅस हे बंद झाला, संध्याकाळी पाहुणे येणार आहेत, मला उद्या बाहेर जायचं आहे, मला हे करायचं आहे. 100 कामं डोक्यामध्ये फिरत असतात. खरंय. आपण पटकन त्या लिंकवरती क्लिक करतो. होतं काय, बँकेतले सगळे पैसे होते नव्हते ते जातात. बापरे खूपच हे भयानक आहे खरंच. आता हे UPI, नेट बँकिंग, मोबाईल ॲप हे सगळं जे आता वापरतो आपण, ते वापरताना सगळ्यात मोठ्या चुका लोक कोणत्या करतात? बरं, आता मी तुम्हालाच विचारते प्रश्न. 151 रुपये तुम्ही मला आत्ता गुगल पेवरती पाठवायचे. बरं, तुम्ही काय कराल, गुगल पे उघडाल, जास्तीत जास्त फिंगरप्रिंट किंवा काही अंक तिथं घालाल. बरोबर. 151 रुपये टाकले. बरोबर. सगळ्यात शेवटची स्टेप काय येते, जिथं तुम्ही परत एकदा पिन घालता. बरोबर. पण वरती बघता का 151 आहेत का अजून तिथला आकडा बदलला गेलेला आहे त्या स्क्रीनवरती, वरती बघतो का आपण?
युजली फोन समोरच असतो ना, सो ते सगळं असतंच ना. सगळं असतं, पण आपण तो वरचं बघतो का ती लाईन? ते टाकतो 151. टाकतो, पण शेवटी जेव्हा पैसे जातात शेवटच्या स्टेपला क्लिक करतो. खूप कमी जण आपण तिथं डायरेक्ट क्लिक करून जातो. हो. पैसे येताना आपण स्कॅन करतो का जाताना स्कॅन करतो हे आपण विसरतो. पैसे मी तुम्हाला देते तेव्हा स्कॅन करायचा का पैसे तुम्ही मला देताय तेव्हा कोणी केव्हा स्कॅन करायचा? तो स्कॅन केल्यावरती 151 द्यायचेत ना, स्कॅन केला, OTP टाकला. अरे पण रक्कम किती होती कोणी बघितली नाही? बघितली, बघून न बघितल्यासारखी केली. कारण आपल्याला ते काम संपून टाकायचं असतं. खरे, घाई. आणि त्यातून कसं असतं, घाईपेक्षा फास्टेस्ट फिंगर्स, आय एम डुईंग इट फास्ट, आय एम डुईंग इट ॲक्युरेटली, असा प्रो आहे. ते जे एक असतं त्याच्यावर ते घाई गडबडीमध्ये मग बसते स्वतःला टोपी. कुठलाही QR कोड स्कॅन करायच्या आधी त्यांनी काय होऊ शकतं? तसं जर पाहिलं तर तुमच्याकडे एखादी लिंक असेल तर व्हायरस टोटल नावाचा एक साईट आहे किंवा त्यांची ॲप पण आहे. तो जसाचा तसा घ्या, क्लिक न करता कॉपी करून तिथं घाला, त्याची अख्खी कुंडली मिळेल तुम्हाला. तो मॅलिशियस आहे, चांगला आहे, वाईट आहे ते कळेल. हॅव आय बीन पॉन्ड नावाची अजून एक वेबसाईट आहे. तुमचा ईमेल तिथं घाला. तुमचा ईमेल कुठं कुठं आजपर्यंत वापरला गेला आहे, त्याचे पासवर्ड कुठं कुठं कसे कसे सेफ आणि अनसेफ आहेत, त्याची अख्खी तुम्हाला कुंडली तुम्हाला तिथं मिळेल. कारण मी फेसबुकवरती टाकला माझा तो ईमेल ID, तिथं हजारो ॲड्स येतात. फेसबुकच्या पॉलिसी वेगळ्या असतात, आज एक आहे उद्या बदलली. तर तो ईमेल जर त्यांच्याकडं गेला तो त्यांनी त्या अजून कुठल्या तरी दुसऱ्या त्यांच्याकडच्या जी काही त्यांचे इंटरनल हे असेल त्यांच्याकडं दिला गेला की माझा ईमेल तिथं वापरला गेला. आता बँकला लागतो तोच ईमेल मी टॅक्सी बुक करायला वापरते, तोच मी घरी ग्रॉसरी मागायला वापरते, तोच ईमेल मी रेल्वेचं तिकीट प्लेनचं तिकीट वापरायला बँकसाठी वापरते. पण पासवर्ड एकच. एकीकडं कुठंतरी चूक झाली, एकीकडं कुठंतरी कॉम्प्रोमाइज झाला तर सगळीकडचं एकाच वेळेला सगळं खाली कोसळून जातं. बापरे, खूपच आहे, म्हणजे भयानक आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या फोनमध्ये काही ॲप्स आहेत, ते काय परमिशन्स घेतात, कुठून घेतलेल्या ॲप्स आहेत, ट्रस्टेड सोर्स आहे का आपण त्या ॲप्सला डाउनलोड करतानाचा. आता एखादी ॲप आहे, तुम्ही जर सेटिंग्समध्ये फोनच्या कुठलाही फोन असो, फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तिथं परमिशन्स चेक केल्या, ॲप परमिशन्स, तिथं विचार करा, तुम्ही स्वतः विचार करा की ही पर्टिक्युलर ॲपला फोटो गॅलरी हवी आहे, फोन बुक हवं आहे, तुमचं कॉल रेकॉर्ड हिस्ट्री हवी आहे, त्याला सगळंच हवं आहे. आणि त्या ॲपशी संबंध काय आहे? मी आता कुठल्या ॲपशी नावं घेत नाही, बरेचसे जे आपण प्ले स्टोअरमधून, मला हा इनबिल्ट कॅल्क्युलेटर आवडत नाही म्हणून मी एक नवीन कॅल्क्युलेटर त्याच्यामध्ये थोडंसं इंजिनिअरिंग बेस, थोडंसं अजून कॅल्क्युलेशन्स वेगळ्या लेवलची ॲडव्हान्स्ड होतील म्हणून मी एक तो ॲप स्टोअरमधून शोधून डाउनलोड केला आणि मी तो वापरते आहे. पण मग तुम्ही हा प्रश्न बघितलात का की तो कॅल्क्युलेटरला फोटो का हवेत, तुमचं लोकेशन का हवं आहे, तुमचे कॉल आणि फोन लॉग्स आणि ते परमिशन दिल्याशिवाय ते ॲप चालत नाही. तुम्ही आता कुठली टॅक्सी बुक करायला गेला तर तुम्ही जर डिनाय केली परमिशन फॉर द फोन कॉल मेसेजेस तर ती ॲप चालत नाही. मग काय करणार आपण? दिल्याशिवाय चालत नाही, मला टॅक्सी तर बुक करायची, परमिशन देतो. पण तेवढंच सोपं आहे, काम झालं की आपण परमिशन कॅन्सल करू शकतो आणि आपण त्या ॲपमधून लॉग आउट करू शकतो. तुम्हाला आता मी एखादी ई-कॉमर्स साईट घ्या, तुम्ही पण वापरत असाल, मीही वापरते. तुम्हाला जर मी विचारलं अमुक एका त्या ई-कॉमर्स साईटमध्ये लॉग आउट कुठं करायचं हे माहिती आहे का तुम्हाला? नाही. लॉग आउट करताना ते समोर येतं म्हणून माहिती आहे. आणि प्रत्येक वेळेला लॉग आउट करताना ते पूर्ण तो रस्ता तो बदलतात. मागच्या वेळेला इथं गेल्यावरती इथं होतो लॉग आउट, आता इथं गेल्यावरती इथं आहे. करेक्ट, हे खूपदा जाणवतं. हे बदललेलं असतं. खरंय. म्हणजे ते लोकही आपल्याबरोबर तसेच हे करत असतात. आपला जो निष्काळजीपणा आहे की आपण ॲपमधून लॉग आउट होत नाही, तेच पासवर्ड सगळीकडे ठेवतो. कारण लक्षात कोण ठेवणार? करेक्ट. अहो पण तुम्ही असं बघा ना,
आपण काही फॉर एव्हर यंग राहणार नाही आहोत. हम्म. आजची लहान मुलं तीही म्हातारी होणार आहेत. वाय डोंट आय टेक इट ॲज अ चॅलेंज. मी एक डिफिकल्ट पासवर्ड ठेवला माझ्या मेमरी टेस्टिंग स्किलसाठी, विचित्र पासवर्ड ठेवला आणि मी तो आठवून ठेवायचा. ती स्किल जर मी हे करायला गेले, अडॉप्ट केलं. अडॉप्ट करून ते ती सवय जर मला लागत गेली पुढं जाता जाता, तर मी जसं माझं वय वाढत राहील तसं, म्हणजे एका पासवर्डनी माझी मेमरी पॉवर अशी खूप भरपूर छान होणार आहे असं नाही, खरं. पण हळूहळू एक सवय बाकीच्या सवयींना जोडून घेऊन पुढं जाताना चांगलं होईल ना. खरंय खरंय. म्हणजे हे फिशिंग मेसेज किंवा बनावट वेबसाईट किंवा संशयास्पद जे ॲप आता आपण बोलतोय, हे सगळं ओळखायचं कसं, म्हणजे त्याची लक्षणं काय आहे? आता एखादी ईमेल आली, आपण जेव्हा आपण कॉम्प्युटरवरती टायपिंग करतो किंवा आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला जी अक्षरं दिसतात, माझ्या मोबाईलमध्ये जे मी वाचते त्याचा फॉन्ट आणि तुमच्या मोबाईलमधला फॉन्ट वेगळा असू शकतो. बरं. कॉम्प्युटरमध्ये सुद्धा वेगवेगळे आपण फॉन्ट्स वापरतो. 3 न्यूजपेपर जर तुम्ही कुठलेही घेतलेत तर तिन्ही न्यूजपेपरमध्ये कुठलीही भाषा असो त्यांचे फॉन्ट वेगळे असतात. ती जी लेखणीची जी स्टाईल आहे आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं कमी जास्त, म्हणजे पटकन डोळ्यांना ते दिसून येत नाही. त्याच्यासारखं दिसतं पण ते नसतं. बरं. आपण बऱ्याच वेळेला गुगलवरती सर्च करतो आणि सगळ्यात पहिलं जो सर्चमध्ये येतो त्याला क्लिक करतो. काय झालं, वॉशिंग मशीन काम नाही करत आहे. मग आपण काय शोधतो तुम्ही सांगा? रिपेअर करणारे ते जे ॲप्स आणि पहिला आलेला आपण त्याला क्लिक करतो. पण आपण हे बघत नाही ती ॲडव्हर्टाईज होती, स्पॉन्सर्ड ॲड होती का खरंच दुकानाची. आणि मग नंतर काय दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये वाचतो, ओरिजिनल पार्ट्स तो माणूस घेऊन गेला, पैसेही घेऊन गेला, माझं मशीन तर रिपेअर झालं नाही, होतं तिथंच आहे, माझं काम झालं नाही. कारण आपण गुगलवरती जे दिसतं ते खरं आहे समजून घेतो. पण त्याच्यामध्येही गुगलनी जरी सांगितलं, AI जरी सांगतंय, तरी आपली बुद्धी ही त्याच्यापेक्षा मोठी आहे, ती प्रचंड आहे. एकेकाळी जेव्हा गुगल नव्हतं, AI नव्हते, मॅप्स नव्हते, आपण सगळीकडे जाऊ शकत होतो, पोचू शकत होतो. खरंय खरंय. म्हणजे अगदी अशी होते की 4 गायी बसल्यात तिथून डावीकडे वळा, तिथंच 4 गायी असायच्या. खरंय. आता आपण त्याच्यावरती हसतो आणि जोक करतो, पण आता गुगल आपल्याला तिथं घेऊन जातो आणि तिथं रस्ताच नाहीये पुढं. चूक गुगलची नाहीये किंवा त्या गायींची नाहीये किंवा माझी नाहीये, आपण स्वतःला तशा सवयी लावून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपण जे वायफाय आपण डाउनलोड करतो, बरेचदा एअरपोर्टवर आपण असतो, ठिकठिकाणी हॉटेलवर जातो, तेव्हा ते जे त्यांचं जे असतं ते आपण वायफाय तिथलं घेतो फोनवर, किंवा आपण वेगवेगळे ॲप आपण डाउनलोड करतो, किंवा आपण सोशल मीडियाचे कितीतरी प्लॅटफॉर्म आहेत तिथं आपण आपला फोन वापरत असतो. तर हे सगळं करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे? एकतर ट्रस्टेड जर तुमचा नसेल वायफाय तर तो वापरू नये. म्हणजे आपली इन्फॉर्मेशन हे माझं पर्सनल आहे, ते माझ्याकडंच राहायला हवं. ते असं मी पब्लिकमध्ये देऊन उपयोगाचं नाही. कारण त्या भिंतीच्या पलीकडं, न दिसणाऱ्या भिंतीच्या पलीकडं कोण आहे, ते आपली काय इन्फॉर्मेशन घेतात आणि त्याचा मिसयूज होऊ शकतो कसा, हे आपल्याला माहिती नाही. आता अजून एक तुम्हाला सांगते, ज्यूस जॅकिंग नावाचा एक प्रकार आहे. दिसणारा अगदी साधा सेम आपली चार्जिंगची वायर, कुठंतरी पब्लिकमध्ये गेलं, तिथं भिंतीवर लागली, आपला फोन लावला आणि आपला अख्खा फोन कॉपीसुद्धा होतो, फोन चार्जसुद्धा होतो, कळत पण नाही. ओ माय गॉड. फोनच्या आतमध्ये कोणतरी येऊन बसलेलं पण असतं, ते आपलं काम पण करतं, सगळं जो इकडचं सगळं उचलून तिकडं द्यायचं आहे तेही होऊन जातं. आणि चार्जिंगची वायर, हो, त्याच्या थ्रू डेटा. हो. ओ माय गॉड. बापरे. म्हणजे जसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होते त्याचा यूज आणि मिसयूज हा सगळीकडं होतो. आणि डिजिटल विश्वामध्ये आपले फुटप्रिंट्स, म्हणजे समुद्रावरच्या लाटांवरती जे आपले पावलाचे चिन्ह पडतात, एक लाट आली सगळी निघून गेली, पण डिजिटल फुटप्रिंट्स हे इरेज होत नाहीत, ते तिथंच राहतात. एखाद्याला वाटतं मी एखाद्याला काहीतरी 2-4 शिव्या दिल्या, काहीतरी भांडण झालं, मेसेजेस लिहिले आणि मी ते डिलीट करून टाकलो, सगळं गेलं, माझा फोन क्लिअर. उद्या अगदी पोलिसांनी येऊन जरी विचारलं तरी दाखवलं तर बघा माझ्या फोनमध्ये बघा काही नाही आहे. पण नाही, डिजिटल फॉरेन्सिक आज
जितकं सुंदरपणे ॲडव्हान्स झालेलं आहे, पोलिसांकडे जेवढ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, त्यांनी खूप सारे गुन्हे सॉल्व जे होत आहेत, की या वेळेला हा माणूस इथं होता, असं झालं, तिथून गेला, जिथं गुन्हा झाला तिथं तो कुठल्या मोबाईलच्या टॉवरच्या इथं होता, काय झालं, कसं आलं. डिजिटल फॉरेन्सिक हे आता खूप पुढं गेलेलं आहे. आणि त्या विश्वामध्ये मला शिकता शिकता मला एक असं लहान मुलाचं असं एक उत्सुकता असते, तशी सुरुवात निर्माण होऊन आता मी त्याच्यामध्येही बरंच पुढे एक नवीन नवीन गोष्टी अजूनही शिकत आहे. पण आपले डिजिटल फुटप्रिंट्स हे इरेज होत नाहीत. आपली पावलं, आपले त्या खुणा तिथंच राहतात. म्हणजे तुम्ही आज इतके वर्ष हे काम करत आहात, तर तुम्हाला वैयक्तिकरित्या हादरवून टाकणारा असा काही म्हणजे घटना घडली आहे का या क्षेत्रामध्ये? अशा अनेक घटना घडून गेलेल्या आहेत. त्यातली एक म्हणजे खूप गोड मुलगी होती म्हणेन मी आता. बँगलोरमध्ये न्यूजपेपरमध्ये सुद्धा येऊन गेलेली आहे ही घटना. त्या पोरीने 1800 रुपये कॉलेजच्या तिला काहीतरी प्रिंटआउट्स आणि प्रोजेक्ट वर्कसाठी हवे होते. तर तिने एका प्लॅटफॉर्मवरून इन्स्टंट लोन घेतलं आणि त्या लोकांनी तिचे फोटोज वगैरे घेतले. मी तुम्हाला जसं म्हणलं ना, ॲप परमिशन त्यांना लागतात, त्यांनी ते सगळे फोटो कॉपी केले. ते AI च्या माध्यमाने ते फोटोंची अक्षरशः खूप घाण केले, खूपच घाण केले. आम्ही त्या मुलीशी बोललो. मी एकटी नव्हते, माझ्याबरोबर अजून 3 जण होते. आणि मला आधी सुधरेना काय बोलायचं. तर मी माझ्या सिनियर्सशी बोलले की असं असं आहे, आता हिला मी एवढं गाईड केलं, आता पुढं काय करू. म्हणजे आपण जाऊन तिला पर्सनली भेटू. हे सगळं आमचं तयार झालं. मी खूप लांब होते तिथून. आमच्या टीमची लोक पोचायच्या 2 तास आधी त्या पोरीने तिचा जीव दिलेला होता. आम्ही काहीच करू शकलो नाही. तिला सांगतोय आम्ही की तू नको बाळा काळजी करूस, हे सगळं खोटे फोटो आहेत. पण तिला ते सहनच नाही झालं. तशीच एक केस दिल्लीमधली एका इंजिनियरची झाली. 2-3 बहिणी होत्या, त्याचेही फोटो विचित्र हे केले गेले. काहीतरी लोन घेतलं होतं कोणी, अजून काही म्हणे. पण हे AI च्या माध्यमाने त्याचा उपयोग आणि दुरुपयोग जसा केला जातो, याची प्रत्येक केस कुठं ना कुठं तरी आतमध्ये टच करते. पण माझं एक पर्सनल याच्यामध्ये, जर आता एखाद्या एका व्यक्तीची केस आहे, हे इथून सुरुवात झाली, हे असं रिपोर्ट करायचं, हे करायचं, आय एम अवेलेबल ऑन कॉल टू सपोर्ट यू. आणि पोलीस यंत्रणेवरती तुमचा विश्वास हा असला पाहिजे. कारण एकेकाळी आपण बघतो आणि TV आणि सिरियल्समध्ये बघतो की पोलीस आली, असं केलं, हे नाही केलं, ते नाही झालं. ते म्हणजे सगळं तिथपर्यंत तुम्ही सोडा. इन रिअल लाईफ पोलीस दे आर अप्रोचेबल, दे आर अंडरस्टँडिंग. आणि इन रिअल लाईफ पोलीस ह्या प्रत्येक केसवरती तुमचा 1 रुपया असो का अजून त्याच्या पुढं कितीही शून्य असो, तेवढंच लिटरली तेवढीच मेहनत करून प्रत्येक केस हँडल होते, प्रत्येक शहरात, भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आपल्या भारतामध्ये कुठले संभाव्य धोके आहेत? हे सगळं आपण ऐकतोय की हे असे फ्रॉड्स होत आहेत, हे असं होतंय, तर हे कोणते धोके अजून उभे राहू शकतात आणि आपण त्याला तोंड द्यायला प्रिपेअर आहोत का? तसं पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रात, अगदी म्हणजे असं कुठलंही क्षेत्र आता उरलेलं नाही आहे जिथं सायबरचा धोका किंवा सायबर गुन्हेगारीचा असा ठसा उठलेला नाही आहे. पण जिथं जिथं जागरूकता वाढलेली आहे तिथं गुन्हे आता कमी होत चाललेले आहेत. आता त्या मनाने आता फोन कॉलवरती आल्यावरती, फोन कॉल केल्यावरती OTP फोननी देणं आता त्या मनाने कमी झालेलं आहे. डिजिटल अरेस्टमध्ये थोडंसं कमी झालं होतं, तर मध्येच थोडंसं वाढलं, कमी झालं. प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे तुम्ही अगदी सुईपासून हत्तीपर्यंत म्हणा किंवा अगदी एक कॉमन नागरिक पासून ते तुम्ही पार अगदी स्पेसपर्यंत म्हणा, सगळीकडं सायबरचा धोका हा आहेच आहे.
आणि आपण तो धोका तोपर्यंत हे करू जोपर्यंत आपल्याकडे त्याच्या अगेन्स्ट डिफेन्स नाही आहे. म्हणजे जसं सायबर याच्यामध्ये आम्ही म्हणतो की देर आर 2 टीम्स, एक जी गुन्हा करते आणि एक जी गुन्हा थांबवते. ती जी भिंत बांधत राहते, हे इथून अटॅक करायचा प्रयत्न करतात, हे इथं त्याला रोकायला ऑलरेडी तयार असतात. मंजू, मला एक विचारायचं आहे की जर आता या आपल्या सगळ्या नागरिकांना तुला एकच सायबर सुरक्षा ही त्यांची जपण्यासाठी सल्ला द्यायचा असेल तर तो कोणता असेल? जागरूकता, अवेअरनेस ही सगळ्यात प्रथम गोष्ट. त्याच्यावरती प्रत्येक नागरिकांनी लक्ष देऊन थोडंसं स्वतःवरती एक ओढवून घ्यायचं, एक व्रत हे म्हणायला हरकत नाही. आपण जसं भक्तिभावाने एखादी पूजा करतो तसं की मी सायबर जागरूक स्वतः होईन आणि आपल्या आजूबाजूला करेन, तेव्हा हे गुन्हे कमी होतील. गुन्हा होता क्षणी 1930 किंवा cybercrime.gov.in इथं कंप्लेंट ही करायचीच करायची. 100 किंवा 112 कुठल्याही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल, पोलीस हे आपले मित्र आहेत. कंप्लेंट करून त्यांच्याबरोबर तुम्ही एक संवाद साधा, तुम्ही एक नवीन ब्रिज तयार करा, एक नवीन ओळख तुमची तयार होईल. कंप्लेंट करणं आणि स्वतः शिकत राहणं, देर इज नो एज फॉर लर्निंग. काहीतरी नवीन शिकत राहा, काहीतरी करत राहा. आणि हे जे सायबर गुन्हेगारी जर वाढत आहे तर त्याच्या अगेन्स्ट आपण सगळेजण एकत्र येऊन एक होऊन जर उभं राहिलो तर त्यांना जागा कुठं मिळेल? खरंय. गुन्हा करायला त्यांना जर आपण त्यांना चान्स, त्यांना संधीच मिळत नसेल. पण OTP हवा आहे का तुला? हां ठीक आहे ना, बरं आहे ना, भेटूयात, आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय, या घरी. काय खाणार? मेनू सांगून ठेवा, मी स्वयंपाक घरी काय तयार करून ठेवतो. समोरचा फोन खाली ठेवेल हो. तो डिजिटल अरेस्ट जो करतोय तो तुमच्या घरी जेवायला तर येणार नाही आहे, पण तो पण डोकं खाजवत बसेल की अरे हे काय झालं. कारण त्याला नाही कळणार, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आज सायबर जागृत आहात. म्हणजे असं काहीतरी विश्व जेव्हा बदलायला लागेल तेव्हा ही गुन्हेगारी कमी होईल. आणि ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र पूर्ण एक कुटुंबासारखं अख्ख्या देशाने उभं राहायला पाहिजे. क्या बात आहे. मंजू, आज तुम्ही बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या पॉडकास्टमध्ये आलात आणि आपल्या या सगळ्या श्रोत्यांशी इतका सुंदर तुम्ही संवाद साधलात आणि इतकं आम्हाला खूप भरभरून कळलं. तर त्याबद्दल हे इंडोलॉजी थ्रू फिलॅटली हे पुस्तक आहे कौस्तुभ मुदगल यांचं, हे आम्ही तुम्हाला गिफ्ट देऊ इच्छितो. थँक्यू. याच्यामध्ये सगळं जे स्टॅम्प्स आपले होते सुरुवातीपासूनचे, अगदी 1300 AD पासून, तर त्याच्यानं जी काही इतिहास आहे आपल्या भारताचा तो याच्यामध्ये दिलेला आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. तुम्ही वाचा आणि आपला अभिप्राय जरूर आमच्यापर्यंत कळवा. तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. तुम्हाला यामध्ये काय काय शंका असतील तर कमेंटही नक्की करा. तसंच आमचं हे बोलूया तुमच्या आमच्या मनातलं हे पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.